मुसळधार पावसामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर रोड बंद. पिंपळगाव बहुला परिसरात पुलावरून पाणी तर दोबाडेवाडीला जोडणारा पूल वाहून गेला. नाशिक शहरात जोरदार पाऊस. जोतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी. शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. नाशिकच्या सातपूरसह पाथर्डी परिसरात साचलं पाणी. अनेक रस्ते पाण्याखाली तर तपोवनमध्ये कुंभमेळ्यासाठी उभारलेलं शेडचं कार्यालय गेलं वाहून. पुणे नाशिक महामार्गावर पूरस्थिती. चाकण वाकी परिसरातील वाहतूक ठप्प. वाहनं पाण्यात अडकल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय. पावसामुळे पुण्यातील अनेक भागात पाणी साचलं. एकता नगरीतील सोसायटीमध्ये, भीमनगरमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. पुण्यातील खडकवासला धरण 100% भरलं. धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यानं भिडे पूल पाण्याखाली. मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ. भिवंडीतील पडघा इथं गणेशनगरमध्ये शिरलं पाणी. पोलिसांनी मुलांना खांद्यावर घेऊन केलं बचाव कार्य. रायगडमध्ये पुन्हा पूरस्थिती. महाड नागोठणे शहरात शिरलं पुराचं पाणी. सावित्री, अंबा, कुंडलिका नद्यांची पाणी पातळी धोका पातळीवर. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये पावसाचा जोर कायम. जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर. सतर्कतेचं आवाहन. मुसळधार पावसामुळे पुराचा धोका कायम. कर्जत ते बदलापूर लोकल सेवा विस्कळीत. नेरळ ते भिवपुरी दरम्यान ट्रॅकवर पाणी. ट्रॅकवरची खडी वाहून फटका. कर्जत लोणावळा दरम्यानचा एक रेल्वे मार्ग सुरू. पुणे मुंबई रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा. एक्सप्रेस नियमित मार्गाने धावणार. पुण्याच्या घोडखल इथं मोठी दरड कोसळली. मुख्य वीजवाहिनी मातीखाली. अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित. पुरंदरच्या डोंगरपट्ट्यात जोरदार पाऊस. सासवडमधून वाहणारी कऱ्हा नदी दुथडी भरून वाहू लागली. नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी मंदिर 2 दिवस बंद. अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ट्रस्टचा निर्णय. तर त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी खुलं. माळीणमध्ये पुन्हा दरड कोसळली. माळीण फाटा रस्त्यालगतचा डोंगरकडा कोसळला. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. मालेगावच्या सणकापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ. 2846 क्युसेक वेगानं गिरणा नदी पात्रात विसर्ग. पालघर जिल्ह्याला आज पुन्हा रेड अलर्ट. सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. पूरग्रस्तांच्या विकास कामासाठी 10 कोटींचा विशेष निधी मंजूर. पूरग्रस्त आळंदीसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय. नर्मदेतून महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी मिळणार. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याचं फलित. एनडीए सोबत जाण्याच्या चर्चेचं शरद पवारांकडून खंडन. माध्यमांशी बोलताना पवारांकडून भूमिका स्पष्ट. एनडीएमध्ये कोणताही नवा पक्ष येणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान. पवार गट फोडणार नसल्याचाही दावा.